विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसनचे विद्यार्थी सहर्ष सविनय सादर करतायत. तब्बल 100 मुलांच्या अभिनयाने नटलेले भक्तिप्रधान बालनाट्य गजर विठू नामाचा. गजर विठू नामाचा. गजर विठू नामाचा. भारतभूमी ही महान संतांची भूमी. 13व्या शतकातील अलौकिक प्रतिभा असणारे, अखिल विश्वाच्या कल्याणाची कामना परमेश्वराजवळ करणारे महान संत म्हणजे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील परमार्थाच्या क्षेत्रातील न भूतो न भविष्यती असे अजोड व्यक्तिमत्व व अलौकिक चरित्र. किती तेज फुलांच्या राशी या कुशीत जन्मुनी फुलल्या. जग सारे दिपून गेले, सर्वांच्या माना झुकल्या, सर्वांच्या माना झुकल्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. नामदेव तुकाराम जयबाई तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. नामदेव तुकाराम जयबाई तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव तुकाराम जनाबाई 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 तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. नामदेव तुकाराम जनाबाई हो तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला विठ्ठल विठ्ठल. बोला विठ्ठल विठ्ठल. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंग जय जय. 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 संतांनी आपल्या शिकवणीतून समाजाला वेगळी दिशा दिली. विश्वाचे ते आर्त जेथे विसाविले, ते हे तीर्थक झाले माऊलींचे. ते हे तीर्थक झाले माऊलींचे. महाराष्ट्राच्या क्षितिजावरती दिव्य चमकला तारा. अंधरुडीच्या येथे थांबला बलशाली हा वारा. मानवतेची मूल्ये समाजाला देणारे ज्ञानियांचा राजा, वेदांचा ज्ञाता, ज्ञानाचा सागर म्हणजे आपली ज्ञानेश्वर माऊली.
जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदीक्षम् खलानीशवादापनोदार्हदीक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलङ्कारपुरीरम्य सिंहासनस्थम् पदाम्भोजतेजः स्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. चला तर मग आपल्या समोर प्रस्तुत करीत आहोत संत ज्ञानेश्वर माऊली. राधा राधा राधा, तू हे काय करतेस? याचकांना भिक्षा घालते बाबा. अगं, अपात्रांना भिक्षा दिल्याने पाप लागतं, पाप लागतं, पाप. शांतम पापम शांतम पापम. हो विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले. पाणी पाणी दादा, पाणी 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 दादा, पाणी. ज्ञानदेव, नाव ज्ञान, बुद्धीने अज्ञानी. अरे हे काय करत आहेस? थोडस पाणी हवं होतं काका. अकलेच्या कांद्या, तुला माहिती नाही इथे फक्त आम्हीच पाणी भरू शकतो. तुझ्यासारखी संन्याशाची मुले नाहीत. या घाटाचं पाणी गोड आहे ना, म्हणून आलाय हा ज्ञानदेव. सोपांना खूप तहान लागली होती काका. पाण्याशिवाय तर तो मरून जाईल ना. मरतोय तर मरू दे. तू चल जा इथून. सारं पाणी अपवित्र करून टाकलंयस. पाणी कधी अपवित्र होते काका? माझ्याशी वाद घालतोस? तुझी एवढी हिंमत? फोड रे तो घडा. पापाचा घडा फुटून गेलाय काका. शांतम पापम शांतम पापम. हो विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले. पाणी पाणी दादा, पाणी 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 दादा, पाणी. दादा खूप भूक लागली आहे दादा, खूप भूक लागली आहे. भाकरी तर बनवली आहे दादा.
दादा, पण ती शेकण्यासाठी आग कुठून आणायची? खूप आग आहे, खूप आग आहे मुक्ताई, खूप आग आहे. घे शेकून भाकरी. पण कुठे दादा? घे शेकून माझ्या पाठीवर. विश्वाचे ते आर्त जेथे विसावले, विश्वाचे ते आर्त जेथे विसावले, विश्वाचे ते आर्त जेथे विसावले, ते हे तीर्थ झाले माऊलीचे. येथे शुद्धीपत्रकाचे याचक म्हणून आला आहात की विवाद घालण्यासाठी? पंडितांनी रागवू नये. धर्मात म्हटलंय आत्मा पवित्र आहे. सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. जर असं असेल तर शुद्ध कुणास करायचं, आत्म्यास की शरीरास? मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करतायत. अरे आपलं वय काय, आपण बोलतोय काय, कुणासमोर बोलतोय याचं काही भान? ज्ञानाला वय नसतं महाराज, आत्म्यालाही वय नसतं. वय शरीराला असतं. माझं जरी शरीर बोलत असलं तरी त्याचा बोलविता आत्मा आहे. तुमच्या माझ्याप्रमाणेच सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. सिद्ध करून दाखवतोस काय रे आळंदीच्या पोरा? 4 पोथी पुराण वाचून पोपटपंची करणं फार सोपं असतं. मिथ्यावाद कशाला? तो रेडा आणि तू दोघही समान आहात ना? बघ तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल? बोल ना, बोल. जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय अशक्य आहे? मी जे बोलेन तो तेही बोलेन. काय शक्य आहे म्हणजे तुला असं म्हणायचंय का तो रेडा बोले? ऐका ऐका रे, ऐका सर्वजण. अरे हे कालचं पोर आम्हाला तत्वज्ञान शिकवतोय. एवढ्या गोड गप्पा मारतोय ना तर करून दाखव. ए रेडावाल्या थांब जरा. चला रे. ए रेडावाल्या थांब. काय रे, काय नाव आहे याचं? ज्ञाना. ज्ञाना? हा ज्ञाना, हा ज्ञानदेव. दोघांचं नाव तर जुळलंय. पाहूया आत्मा जुळतोय काय ते. ए हाक मार त्या तुझ्या भावाला, पाहूया बोलतोय का ते. ज्ञाना, तुम्ही हे करू शकता. तुम्हाला हे जमेल. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृता. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.
शक्ती बोलू नये भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिण शिवाया उगार आहे निवांत शिण शिवाया उगार आहे निवांत शिण शिवाया सायास करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कोण्या गुणे हरिसी न भजसी कोण्या गुणे हरिसी न भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तेल धरणे प्रपंचाचे तेल धरणे प्रपंचाचे तू तेल धरणे प्रपंचाचे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी जय जय विठोबार खुमाई 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 संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीस इंद्रायणी काठी शके 1218 कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान देवोत्तक 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे पंढरपूरचे विठोबा हे ज्यांचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकारामांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे कार्य केले. देह देवांचे मंदिर आत आत्मा परमेश्वर जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हा बुवा इथं बसलाय वय आणि मी तुम्हाला इतकं हुडकलं का हुडकून हुडकून गाव पालट घातलं. पायाला फोड आले चालून तरी बी तुमचं पट्टे नाही. अगं अवले काय अवले सकाळच्या पारी बाहेर पडलात ते पार रात्र झाली तरी बी तुम्हाला घर आठवेना वय. आणि हे काय या गाता आहेत का संगतीला. अहो काय परमार्थ लिहूता त्यात काय माहिती. या अभंगाचं तर पार कटाळा आलाय मला.
या वयात तर जुनी सवतच आहेत माझ्या. काय काय उपयोग काय आहे कवितांचा? अगं अभंग नाही नाही, चुकलं माझं. कविता नाही, अभंग का काय म्हणतात नाही त्याला. विसरलेच म्या. तुम्हाला समजा सांगून ना इथले म्या. बुवांच्या नादी लागू नका. पण नाही, बुवांनी तर टाकले संसार उघड्यावर. आता तुम्ही बी टाका. पांडुरंग 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 पांडुरंग. काय एवढं बोलते मी आता रे, तुझ्या भक्ताला काही फरक पडतोय गप्पा? यो आपला चिपळा घेऊन बसलाय थंड. अवले, अगं अवले, कशासाठी हा आटापिटा? हा टाळ चिपड्यांचा गजर पांडुरंगाचं दर्शन घडवतो. मंदिरात मृदुंगाची थाप बनी देही माझ्या विठू माय बाप. टाळची पळ्यांच्या संग विठू नामात दंग. नाद नभी उधळला जय हरी विठ्ठल. गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा. जसा मंदिरी तसा अंतरी असे साधतो जन्म जन्मांतरी. नामात जीव हा रंगला नामात जीव आनंदला. टाळची पळाच्या संग विठू नामात दंग. नाद नभी उधळला गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा. हे तुला दिसत नाही का ग? हा हा, ठाव आहे मला समज. म्हणे पांडुरंग दिसतोय. अहो उजेड पडले त्या काळाचा. अहो बस करा हे भजन कीर्तन आणि चला घरला. तुमचं काय, चला निघा. काय पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय ना, तिथेच घ्या. आणि काय हो, काय बी झालं तरी कशाला इंद्रायणी काठी यायला पाहिजे? ती काय तुमचे अभंग वाहून नाही का पांडुरंगाकडे? चला आता उठा. तुकोबा, हे तू काय चालवलं आहेस? तू एक वाणी आहेस आणि तरी अभंग रचतोस. त्याचे अर्थ सांगतोस. ही अभंगवाणी निर्माण करून तू वेदवाणीचा उपमर्द केला आहेस. रामशास्त्री, तुम्ही पंडित आहात, विद्वान आहात. तुमच्या आज्ञेचे पालन मी नक्की करेल. चला आताच हे अभंग या इंद्रायणीच्या डोहात बुडून टाकू. काय बुवा, जशी आपली इच्छा म्हणजे बुडवणार का गाथा? अवले, अगं कशासाठी हात रागा? त्यांचे ते म्हणाले त्याप्रमाणे असेल पांडुरंगाची इच्छा. पांडुरंगाची इच्छा नाही, या शास्त्री बुवाचं कपट आहे ते. त्याला काय जात बोलायला? अवले अगं ऐकून तरी घे माझं. काय बी ऐकायचं नाही मला. या गाता बुडवायच्या नाही म्हणजे नाही. तुम्ही जे काय लिहता ते मला कळत नसत. तुमच्या त्या पांडुरंगाच्या नावाने मी बोट बी पडत असत. पण तुम्ही जे काय करता ना
त्याच्या मागची मेहनत मला माहिती आहे. रात रात जागून तुम्ही अपंग लिवले तेव्हा हा नव्हता आला बघायला. पर म्या होते घरात, आपण तिघीच टक्क जागी होतो. एक तुम्ही, एक म्या आणि एक तो उजेड देणारा कंदील. संसारातून सुटका करायला लिवलेत ना अभंग. मग आता तेच बुडवणार? हा कुठला हिशोब आहे बुवा? तुकोबा, तुझ्या पत्नीच्या जिभेला लगाम घाल. मी खूप सहन करतोय. काय करणार आवले? अगं तू शांत हो. रामशास्त्री, आपण जाणकार आहात, धर्मशास्त्री आहात. तुमच्या आज्ञेचे पालन मी नक्की करेल. चला, हे अभंग या इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकू. थांबा. हे अभंग घरात जायचे म्हणून तुम्ही उपाशी राहिलात. संसाराचा परिस्कोट करून अभंग रचले आणि आता तेच कष्टाने लिहिलेले अभंग इंद्राणीत बुडवून तुम्ही परमार्थाचं पण इस्कोट करणार. अवले, अगं कार्य संपलं की देहही त्यागावा लागतो. त्यापुढे या अभंगांचं काय? त्यांचं कार्य संपलं. आता जशी पांडुरंगाची इच्छा तसंच होऊ दे. मला हे अभंग बुडवायलाच हवेत. पांडुरंगा, हे अभंग मी या डोहात सोडतोय. त्याचं दुःख नाही मला. माझ्या डोळ्यात हे अश्रू आहे ते वियोगाचे. झालो वियोग हे पुटी, अशी अवस्था आहे माझी. कारण या अभंगात दडलेलं तुझं गोड रूप यापुढे मला कधीच दिसणार नाही. पांडुरंगा, मी अहोरात्र तुझं चिंतन केलं. हे अभंग मी या डोहात अर्पण करत नाही, तर साक्षात मला दिसलेलं तुझं रूप या डोहात अर्पण करत आहे. पांडुरंगा, जर माझी भक्ती खरी असेल तर ही इंद्रायणी या गाथांना सुरक्षित ठेवेल. पांडुरंग पांडुरंग. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. शब्दे वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव. शब्देची गौरव पूजा करू. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. बोले घातले रडाया, नाही आसू नाही माया. ऐसा भक्तिवेद काय, रंग बेगडीचा न्यारा. पांडुरंग पांडुरंग. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. जगण्याचा पाया चालण्याचे बळ. जगण्याचा पाया चालण्याचे बळ. विचाराची काळ
तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया शब्दांचे इमान अक्षरांचे रान शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया खोल पसरतो पुन्हा उगवतो खोल पसरतो पुन्हा उगवतो सांगून बुरतो तुकाराम सांगून बुरतो तुकाराम विठ्ठल 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 हे इंद्रायणी, तुकोबांची असीम भक्ती आणि निष्ठा पाहिलीस. आम्ही त्यांच्यावर प्रसन्न आहोत. तुकोबांनी गाथा केवळ कागदावर रचली नाही तर जनमानसात रुजवली. खरच अणु निर्णयात ठोकडा तुका आकाशा एवढा इंद्रायणी लोकांच्या उद्धारासाठी निर्माण केलेल्या तुकोबांच्या अभंगांना तुझ्या डोहातून पुनर्जन्म मिळू दे. काय वाचा मन एक विध करी एक देह धरी नित्य सुख अनेकत्व सांडी तेच आहे ब्रह्मांडी रूप तुझे म्हणे गोरा कुंभार नाही रूपरेख तेच तुझे सुख नामदेवा विठ्ठल 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 विठ्ठल. या मंडळी अगदी योग्य वेळी आलात. हे बघा मी आता पूजेला सुरुवातच करत होतो. अजून एक विठ्ठलाची मूर्ती. अहो काय सारखं ते इट्टल इट्टल करत राहता. आता आपण दोघच नाही आता आपल्या संग हे छोट बाळ बी आहे. तेव्हा थोडा लक्ष कुटुंबाकडे बी द्या. म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब. अहो पर या कुटुंबात बाकीची मंडळी आहेत की नाही? या काळ्या इठ्ठलाशिवाय बाकीच्याच बी येळ द्या म्हणते मी. सारखं आपलं ते चक्र फिरवायचं नाही ते त्या इठ्ठलाची पूजा करत बसायची. दुसरा उद्योगच नाही. हे पा तुमचा विठुरा रुगाचाच राग आहे. तो या जगाचे चक्र चालवतो म्हणून आपल्यासारख्या मातीच्या गोड्यांना आकार मिळतो.
सगळी त्याची कृपा आहे. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे, आपल्या दोघांच्या संसाराला या चिमुकल्या गोंडस बाळाच्या रूपानं सुख येणे, ही सगळी त्याचीच कृपा. मग त्याला विसरून कसं चालेल? ऐकता का? त्याला इसरा असं कुठं म्हणते मी, पण या छोट्या लेकराकडं जरा लक्ष द्याल की नाही? ज्या भक्तीनं तुम्ही त्या विठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावता ना, त्याच भक्तीनं या चिमुकलाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी. नाही तर त्याच्याला वाटेला येईन ती माती. तुम्ही विनाकारण वाद घालत आहात. हे बघा, मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते. तवसर याच्याकडे लक्ष ठेवा. आणि हो, मी येईपर्यंत त्या विठ्ठलापाशी जाऊ नका, नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचा भजन करत. आले म्या. श्री हरी विठ्ठल. काय बोलावं हिला? खर तर मी पूजा करावी म्हणून सगळी तयारी ही करून देत असते, आणि आता विठ्ठलाला रागही भरते. कमाला विठ्ठला, तुझे भक्त सुद्धा तुझ्या कारभारा इतक्याच नाखलने आहेत. बरं, चला आता तुम्ही इथे बसा बरं, आणि आई येईपर्यंत शांत राहायचं, त्रास द्यायचा नाही. आपण दोघं मिळून विठ्ठलाची पूजा करूया. मी तुमच्यासाठी काही मातीची खेळणी बनवून ठेवतो, पण त्याआधी माती भिजवायला हवी. सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट खेळा भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली, तुझे नाव ओठी तुझे रूप धानी, जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला करांची तू माऊली. घेतला पावला दिवसा, टाळ घोषा तुझी साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला करांची तू माऊली. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तुम्ही काय करताय? माझं बाळ अक्कल काय घाण टाकलंय का तुम्ही? तुमच्या पायाला माती आणि माणूसातला फरक बी नाही कळणार झालाय काळाच्या पायी. दुरावली विठ्ठलाची नाती, बोलावली मापल्याची पाती. काय केलं ते? हा कसला काळ तोंड्या देव, ज्याचं तोंडच काढा तर कुणाचं काय भलं करणार? उसळली लाट वेदनेची, खुणावते आस अंतरीची. कमरेला हात ठेवून ती जगाची मजा बघायची. ह्याला कसली आली माया? स्वतःची बायको जवळ नको म्हणून तिला बी ठेवलं कोप आणि उभा राहिला एकटाच. हाच कुणी माझ्या बाळ घेतोस आणि स्वतःला माऊली म्हणून घेतोस वैरे. या दगडी मूर्तीने तुमच्यातला बापाचा सुद्धा दगड केला हो. माझ्यावर विश्वास ठेव. हे काय झालं, कधी घडलं याची मला काही कल्पना नाही. माझ्या पायाखाली कोण आहे याची मला जाणीव सुद्धा झाली नाही. स्वतःच्या लेकराचा जीव घेईल का? नाही, तुम्ही जीव घेतलाच नाही. योच आहे पापाचा धनी. विठ्ठला, हे काय आखरीत घडलं? भगवंता, कोणत्या बापाची बळ भोगतोय आम्ही? असा कोपलास आमच्यावर. कोप करतोयस का आमच्यावर? आता एका माऊलीचं कोप काय असतो हेच तुला दाखवते. आता याला इथं ठेवायचं नाही. आता याचे तुकडेच केले पाहिजेत. खबरदार मला स्पर्श कराल तर. विठ्ठला 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 विठ्ठला, अजून मी त्या क्रूर विठ्ठलाचंच नाव घेताय. जगात कोणी याचं नाव घेणार नाही असा शाप आहे का आईचा या जगाच्या बापाला? असा अनर्थ करू नकोस. उठ पोरा, तुझी भक्ती, श्रद्धा, तुझा आढळ विश्वास पाहून आम्ही प्रसन्न झालो. घरादारावर संकटाचा आभाळ कोसळलं असतानाही तुझ्या भक्तीचा आणि विश्वासाचा चिरा ढळला नाही. मला तुमचे चरण स्पर्श करता येणार नाही. माझं पोर मेलंय. माते, तुझंही भाग्य थोर. आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावेल बरे? तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते. विठ्ठल 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 विठ्ठल. तू ध्यानी जरा ठेव, हो, तू ध्यानी जरा ठेव. जिथं भाव तिथं
देव चल भेटूया विठू रकू माईला तू ध्यानी जरा ठेव तू ध्यानी जरा ठेव जिथं भाव तिथं देव चल ऐकूया संतांच्या वाणीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला कर पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी करू पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी करू पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी देव तुझ्यातच आहे अन तुझ्यातच राहिला हे चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला देवचारी ही दिशा प्रेमचारी ही दिशा देवचारी ही दिशा भक्ती रस जरा चाखा प्रेमचारी ही दिशा भक्ती रस जरा चाखा प्रेम पहाया आलो इथं वारीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला विठ्ठला पांडुरंगा तुझ्याच दारी निघालो र आया ना आम्हाला इथंच ठेवून चाललोय त्यांची काळजी घे बाबा आता तुझ्याच भरवशावर घर येतो बाबा येतो आई येतो ग आशीर्वाद असो जाण्याची काळजी घे येंदळी ये पोर येतो मी जाऊन आणि आम्हाला बी सांग काय करतेस स्वतः? ऐकत जावं बरं मी नाही ऐकणार तुझा मी येणार आहे चला करुणा नाही असं नाही करू अगं ये करुणा पोरीला अगं झालं का नाही चल चल अगं आपण निघणार का वारी गाठणार का चल अगं आवड बिगी बिगी आता मी तरी काय करू बघा काय झालं ही जण ऐक ना बघा काय झालं ना म्हणते वारीला यायचं म्हणून अगं ये जाणं अगं असं करतात होय अगं पंढरपूर म्हणजे काय जवळ आहे होय अगं आपलं गंगाखेड कुठं पैठण कुठं आणि पंढरपूर कुठं इतक्या लांब चालत जायचं म्हणजे अगं चालणं स्वासणारे होय तुला तू मोठी झाली ना की मी स्वतः तुला संगड घेऊन जाईल मग तर झालं मागच्या वेळेला मी तुम्ही असंच म्हणला होता पण या वेळेला मी येणार आहे मला पंढरपूर बघायचंच आहे अगं पोरी इतकं चालणं सोसवणार हाय वे तुला ऊन वारा पाऊस पाणी भाकर तुकडा मिळतोय नाही मिळतोय कशा पायी उगाच तरस करून घेतीयस ह्या तुमचं काय बी ऐकणार नाही ह्या येणारच हे पोरी अगं असं नको वागूस बरं झालं चला चला हिला बी संगत घेऊन चला ही पोरगी कोणाचं काय ऐकणार आहे होय चला चला आवरा बिगी बिगी चालली लोक चला जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई चला चल ग पोरी ये पांडुरंगा विठ्ठला दर्शन झालं रे बाबा तुझं विठ्ठला पांडुरंगा दर्शन मिळालं रे देवा तुझं अरे पोरी अगं चल हात जोड पाया पड अगो यो आपला पांडुरंग आहे पांडुरंग हा बा आपल्या घरी हा आहे तो एक आणि हा पांडुरंग वेगळे आहेत कर नाही बाळा दोन्ही बी एकच दोन्ही बी एकच का माझ्याशी बोलत कसा नाही या पोरीचं एक आखरीतच असते हा बघा अक्षी तुझ्यावर गेली हा बघ जना बाळा ग देव कुठं असं गप्पा मारतो होय ग तुझं आपलं काहीतरी पोर चाळ बघ जा तुम्हाला आमचं लबाडच लागतं काय रे इठ्ठला मला खोटं पडतंच होय रे असं बोलू नाही देव हाय देव या दोघांवर बोल की माझ्याशी तुम्हीच सांगा ते झालं चल उठ पोरी अगं आपल्याला परताय हवा आता हा, असं काय करतेस मग हा? ते बोलल्याशिवाय मी नाही येणार मला सोडून मी कुठे जायची नाही अगं पण अगं जना जना पुरी असं काय करतेस चल बरं बिगी बिगी परताय पाहिजे लवकर तुम्ही जा मी नाही येणार अगं अगं पोरी तुला सोडून आम्ही कसं जावं हे पोरी अगं इथं कोण आपलं हाय का सांग बरं हा तू हाय की इट्टल तू मला सांभाळ का रे इट्टला तूच सांग यांना इट्टला ए पोरी अगं असं कुठं असते हवंय ते चल पोरी दमा करून तुम्ही जनाची चिंता करू नका ती माझी लेक आहे या पंढरपुरीस तिचा उत्कर्ष आहे राहू द्या तिला इथे अरे देवा जशी तुझी इच्छा देवा जशी तुझी इच्छा
वारकरी अन टाळकरांच्या ओठी भक्ती सुर साऱ्या. या आधुनिक युगातही आपले सण उत्सव परंपरा शिवापाठ जपली आहेत. एक असामान्य व्यक्ती जन्माला आली. संपूर्ण जगाला तिने त्या काळात भक्ती आणि ज्ञान याचे महत्त्व सांगितले. आजही जेव्हा जेव्हा हरिभजना विण काळ घालवू नको रे हा अभंग गायला जातो तेव्हा डोळ्यांसमोर एकच नाव येते, ते म्हणजे संत सोयरोबानाथ आंबिये. सोयरू, अरे सोयरू, लवकर ये, महाराज बोलवतात. दादा, अरे दादा, आटोपली का पूजा? कुणीतरी घोडेस्वार महाराजांचा निरोप घेऊन आलाय. आपल्याला बोलवतय. चला लवकर. अगं थांब मुक्ता, त्याला जाऊन सांग की मी पूजा आटपून आलोच म्हणून. सोयरू, अरे सोयरू, लवकर ये, महाराज बोलवतात. पण दादा, मला तो घोडेस्वार फार घाईत असल्यासारखा वाटतो. म्हणाला सोयरूला महाराजांनी लगेच बोलवलंय, महत्वाचं काम आहे. म्हणे महत्वाचं काम आहे. मुक्ता, देवपूजाही व्यवस्थित करता येऊ नये तरी असली नोकरी हवीच कशाला, न केलेलीच बरी. दादा, रागवायला काय झालं? बघितलंस ना मुक्ता, त्या सोम सावंताचा आतताईपणा. भगवंताची पूजा म्हणजे काय दारूची बाटली वाटली की काय त्यांना? हरिभजनात जर ही नोकरी मला अडथळा असेल तर ती मला मुळीच करायची नाही. अगं 4 दिवस राजवाड्यात नाही गेलो म्हणजे काही पळून तर गेलो नाही ना. असं अचानक बोलवलं म्हणजे दादा? मुक्ता, या दारुड्याचे कोणीतरी कान भरलेले दिसतात. तुझा काय विचार आहे दादा? निघायचं की नाही? अगं, एखाद्या माणसाला ज्या कामात आवड नाही, रस नाही, त्यांनी ते काम करणं म्हणजे पापच केल्यासारखं नाही का? माझं अंतर्मन मला सांगतंय की मी या कुलकर्णी पदाला न्याय देऊ शकणार नाही, कारण जनता जनार्दनाचं रक्तशोषण मला जमणार नाही. अगं, ज्या घरात एक वेळच्या जेवणाचेही वांदे असतात त्या घरातून मी खंडणी वसूल करू? ज्या घरातील माणसं रोगराईने पछाडलेली असतात त्या घरात जाऊन सार मागू? नाही मुक्ता, नाही, मला ते जमणार नाही. मुक्ता, मी जाऊन येतो. थांब दादा, दुपार झाली. वहिनीनं जेवण बनवलंय. उपाशीपोटी जाऊ नको. जेवण करून मगच चल. नाही मुक्ता, ईश्वर भक्तीत बाधा आली. मला आज जेवण नको, लगेच निघायला हवं. थोडं थांब दादा, मी आलेच. दादा, हा रसाळ फणस घे. आईनं दिला आहे. सावंतवाडीला जाणं म्हणजे 3 कोसाचं अंतर चालून गेलं पाहिजे. चालायला अंगात त्राण तर हवं. वाटेत बसून फणस पोटभर खाऊन घे. ठीक आहे मुक्ता, येतो मी. पण खरंच मला या नोकरीचा वीड आलाय ग. हे परमेश्वरा, दयाधना, तू तरी असा कसा अंत पाहतोस? माझा दादा मनोभावे तुझी पूजा करतो, म्हणून का तू त्याची अशी परीक्षा घेतोस? पांडुरंगा, दादाच्या ध्यानी मनी स्वप्नी तूच दिसतो आहेस. तुझ्या दर्शनाला त्याचे नयन सदैव आसुरलेले असतात. खरंच आता मात्र भुकेने जीव व्याकुळ झाला आहे. पण चिंता नाही, मुक्ताने दिलेला हा फणस पोटभर खावा आणि मगच पुढचा मार्ग आक्रमावा. बाबा रे, मलाही भूक लागलेली आहे. काही देशील का? अवश्य महाराज, या, हा घ्या. हा फणस खाऊन तृप्त व्हा. आणखीन आपल्याला देण्यास माझ्याजवळ काही नाही. चालेल बाबा, पण तू नाही खाणार? अतिथी देवो भव या धर्माचं पालन आम्ही करतो. आपण पोटभर खाल्लं तर आम्हीही तृप्त होऊ. भगवान तेरा भला करे.
बाबा क्षमा कर. मी एवढा भुकेलेला होतो की सारा फणस मी एकट्यानेच फस्त केला. मी पण किती स्वार्थी. आता फक्त 5च घरे शिल्लक राहिले, ते तू प्रसाद म्हणून ग्रहण कर. हे घरे म्हणजे परमेश्वराचा प्रसाद समजून मी ग्रहण करीन. पण महाराज, आपला परिचय? तुझा परिचय तोच माझा परिचय. जेव्हा कलीच्या प्रभावाने धर्म लोपला होता, अधर्माचा नंगा नाच सुरू होता, सत्याच्या आरावर नाचून असत्य आपली विजयी फटका फडकवू लागले, न्याय नीती या साऱ्याने आपले दुबे रूप असहाय्यपणे उघडे केले, अधर्मापोटी शरणागती पत्करली, तेव्हा आमचा जन्म झाला. महाराज, म्हणजे आपण कोणी नाथपंथीय तर नाही ना? होय, मी गोरखनाथांचा शिष्य गहिनीनाथ. सोयरू, तुझा जन्म जगाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी झाला आहे. मी तुला एक गुरुमंत्र देतो. त्या सोहमंत्राचा तू जप कर. यापुढे तू सोयरू आंबिये नसून सोयरोबानाथ आंबिये ह्या नावाने प्रसिद्ध होशील. मी सांगितलेला मंत्र कधी विसरू नकोस. हरिभजनाविन काळ घालवू नकोस. हरिभजनाविन काळ घालवू नकोस. तू अमर होशील. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवणी भवा. दोरीच्या सापा भिवणी भवा. दोरीच्या सापा भिवणी भवा. भेटी नाही जीवा शिवा. भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. मालवू नको रे. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. हरिभजनाविन काळ. विठ्ठल 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 विठ्ठल
तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम हे ज्ञानबा तुकाराम 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 विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला 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 संतांचा मेळ गोपाळांचा डाव मांडिला संतांचा मेळ गोपाळांचा डाव मांडिला संत कसे राम लक्ष्मण असेच दोघे अवतरले 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 या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोहिला 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 या संतांचा मेळ गोपाळांचा डाव मांडिला या संतांचा मेळ गोपाळांचा डाव मांडिला कौल घेतला लिहून 100 वर्षे ध्यान कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण नांगर धरिला ज्ञानाचा पहिला मन पवनाचा डाव मांडिला नागर धरला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे बसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्करी निरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो सो जे वाचिल तो देहाओ प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो या भूता चला कल्पतरूचे आरवर चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव दिवसाचे चंद्रमेजे अदाक्षण मार्तंड जे ताप
पापहीन ते सर्वाहि सदा सच्छद सोयरे हो बहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी भजिजो गुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये भवावे येथ म्हणे